नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते बिहारच्या मोतीहारी जिल्ह्यातून. मोतीहारी जिल्ह्यामध्ये सिद्दी पोलीस स्टेशन लागते आणि सिद्दी पोलीस स्टेशन अंतर्गत मठलोयार नावाचं एक ठिकाण आहे. मठलोयार वार्ड नंबर 7 मध्ये राहणारा असलाम अन्सारी. असलाम अन्सारी हा आपली पत्नी आणि 4 मुलांसोबत आपल्या कुटुंबामध्ये राहत होता. असलम अन्सारी कुटुंब चालवण्यासाठी एक पिकअप चालवत होता आणि पिकअप चालवून तो आपल्या परिवाराचा चांगल्या पद्धतीने गुजारा करत होता. 2020 ची बात असते. असलम अन्सारी आपल्या पिकअपवरती बाहेर चाललाच होता. तितक्यात त्याची एक चुलत बहीण त्याच्याकडे येते आणि त्याला बोलते की तू तिकडे चाललाच आहे तर मला मार्केटमध्ये सोड. असलम बोलतो काही हरकत नाही, बस माझ्या पिकअपमध्ये. त्याची चुलत बहीण त्याच्या पिकअपमध्ये बसते आणि त्यानंतर हा असलम आपल्या चुलत बहिणीला मार्केटमध्ये घेऊन जातो. मार्केटमध्ये गेल्यानंतर त्याची चुलत बहीण बोलते की माझी तब्येत मला ठीक वाटत नाहीये, हॉस्पिटलमध्ये घेऊन चल. असलम तिला जवळच्याच एका हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. तिची ट्रीटमेंट केली जाते. डॉक्टर इंजेक्शन वगैरे देतात, गोळ्या देतात आणि सांगतात की काही हरकत नाही, अशक्तपणा आहे, ठीक होऊन जाल. आणि अशा पद्धतीने असलम बोलतो की आता तू घरी जा, मला दूर जायचे आहे. तर त्याची ती चुलत बहीण असते, ती बोलते की माझी तब्येत ठीक नाहीये, मी घरी एकटी कशी जाऊ, आता तूच मला सोडून दे. असलमच्या बहिणीचे नाव असते तब्बू खातून. आता असलम तब्बूला बोलतो की ठीक आहे, घरी जाऊ नको, आपण एका हॉटेलमध्ये जाऊ, तिथे जेवण वगैरे करू. असलम तिला हॉटेलमध्ये घेऊन जातो. त्या ठिकाणी दोघे जेवण करतात आणि जेवण करता करता हा असलम तब्बूला बोलतो की तब्बू, मी तुला जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा माझ्या मनामध्ये तुझ्याबद्दल वेगळीच फिलिंग निर्माण होते. असं वाटतंय मी तुझ्यावरती खूप प्रेम करत आहे. आता जी तब्बू असते ही बोलते की अरे असलम, तुझं लग्न झालेलं आहे, तुला पत्नी आहे, 4 मुलं आहे, तू हे असं कसं बोलतो. असलम बोलतो की त्यांची मला पर्वा नाही, मात्र माझा जीव तुझ्यावरती आला आहे, मला तुझ्यासोबत राहायचे आहे, तुझ्यासोबत रिलेशनमध्ये यायचं आहे. जी तब्बू खातून असते हिच्या देखील मनात तीच गोष्ट असते. ही देखील त्याच लेवलची महिला असते. ही विचार करत नाही की असलम आपला चुलत भाऊ आहे. खरं तर मुस्लिम समाजामध्ये चुलत बहिणी चुलत भावांसोबत लग्न देखील होत असते. तर तब्बू त्या ठिकाणी कशीबशी तयार होते आणि त्यानंतर असलम तब्बूला आपल्या पिकअपमध्ये बसवतो आणि एका जंगलाच्या ठिकाणी घेऊन जातो आणि तिच्यासोबत त्या ठिकाणी वाईट काम करण्यास सुरुवात करतो. अशा पद्धतीने तब्बू खातून आणि असलम दोघांमध्ये वाईट काम करण्यास सुरुवात झाली होती आणि आता हे संबंध असेच यांचे पुढे चालून सुरू राहणार होते. आता जी तब्बू खातून होती ही असलमच्या घराजवळच राहत असायची आणि त्याची चुलत बहीण होती. नाते वगैरे त्यांचे अगदी चांगले होते. इथून मागे तर त्यांच्यामध्ये काही नव्हते, त्यामुळे ते असंही सहज म्हणून बोलत असायचे. कोणाला काही डाऊट येण्याचा प्रश्न नव्हता. जेव्हा जेव्हा तब्बूला असलमची आठवण यायची, तब्बू असलमकडे यायची आणि असलम आपली पिकअप काढायचा, जंगलाच्या दिशेने जात असायचा आणि तिच्यासोबत ते वाईट काम करत असायचा. कधी कधी असलमला आठवण आली तर तो तब्बूला जंगलामध्ये बोलावून घेत असायचा. असेच दिवस जात होते. असंच एक दिवस हा असलम तब्बूला बोलावतो आणि जंगलाकडे घेऊन जाऊ लागतो. मात्र जी असलमची पत्नी असते हिला आता असलमवरती डाऊट येऊ लागला होता आणि असलमची पत्नी त्याचा पिछा करत होती. असलमला या बाबतीत काही माहीत नव्हतं. जसे तब्बू खातून आणि असलम त्या ठिकाणी जाऊन पोहोचतात, त्यांच्या वाईट कामाला सुरुवात होते, तोच असलमची जी पत्नी असते ही त्याला रंगेहात पकडते आणि त्यांना दोघांनाही शिव्या देऊ लागते. आता जो असलम असतो याला प्रचंड आपल्या पत्नीचा राग येतो आणि असलम अक्षरशः तब्बू खातून समोरच आपल्या पत्नीची त्याच ठिकाणी पिटाई करतो आणि आपल्या पत्नीला बोलतो की मला तुझी गरज नाही, मी तब्बूवरती प्रेम करतो आणि तब्बूसोबत लग्न करून तिला आपल्या घरात घेऊन येणार आहे. जी असलमची पत्नी असते ही आता 3 वेळेस तलाक 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 बोलते आणि ते घर सोडून कायमस्वरूपी निघून जाते आपल्या 4ही मुलांना घेऊन. आता या ठिकाणी असलमची पत्नी आपल्या मुलांना घेऊन गेली होती. असलमचे त्या ठिकाणी काहीही गेले नव्हते. उलट त्याने दुसरीकडे आपले सुख शोधण्यास सुरुवात केली होती. त्याला काही फरक पडला नव्हता. उलट त्याला त्याच्या दृष्टीने चांगले झाले होते. आता असलमच्या घरामध्ये त्याला अडवणारं रोखणारं टोकणारं कोणीही नव्हतं. त्याच्या घरामध्ये तो पूर्णपणे एकटा होता आणि आता त्याला जेव्हा इच्छा होत असायची, जेव्हा त्याला वाटायचे की तब्बूसोबत वेळ घालवायची आहे, तेव्हा तो तब्बूला आपल्या घरातच बोलावून घेत असायचा आणि तिच्यासोबत संबंध ठेवत असायचा. पुढे चालून हा असलम बोलतो की माझी पत्नी तर गेलीच आहे, आता मी
तुझ्या सोबतच लग्न करू इच्छितो. तब्बू बोलते की अरे आपण इतक्या जवळ राहतो, शेजारी राहतो, लोक काय म्हणतील. असलम बोलतो की आपल्या समाजामध्ये या गोष्टी चालतात, जरी आपण चुलत भाऊ बहीण आहे तरी लग्न करू शकतो. तब्बू देखील असलमला होकार देते आणि दोघे लव्ह मॅरेज करून घेतात. अगोदर तर लपून छपून यांचे संबंध सुरू होते, मात्र आता दोघे पती पत्नी बनून राहू लागले होते. पुढे चालून असलम आणि तब्बू खातूनला 2 मुली देखील जन्माला आल्या. आता त्यांचा प्रपंच व्यवस्थित सुरू झाला होता. असलम अन्सारी हा नेहमीप्रमाणे आपली पिकअप घेऊन बाहेर जात असायचा कामानिमित्त. कधी कधी 2-2 दिवस तो घरी येत नव्हता. तब्बू खातून घरीच बसून असायची, आपला मोबाईल वगैरे चालवत असायची. तर या असलमच्या घराशेजारीच एक मुलगा राहत होता, ज्याचं नाव होतं अजय पटेल, ज्याचं वय आहे 25 वर्ष. अजय पटेल हा अविवाहित मुलगा आहे. 3 भाऊ आहे, 4 बहिणी आहे. 3 बहिणींचे लग्न झाले आहे, 2 भावांचे लग्न झाले आहे. अजयचे अजूनपर्यंत लग्न झाले नव्हते. 25 वर्षांचा तरुण होता, ऑटो रिक्षा चालवत होता. तर तब्बू खातूनचा पती नेहमीच बाहेर राहत असतो, नेहमीच पिकअप घेऊन जात असतो, 2-2, 3-3 दिवस येत नाही. म्हणून तब्बू ही या अजयसोबत जास्तीत जास्त वेळ आपला घालवत असायची, त्याच्यासोबत बोलत असायची. तर अजय पटेल एक दिवस असंच आपली ऑटो रिक्षा घेऊन जात असताना ही तब्बू त्याला बोलते की मला देखील मार्केटला येऊ दे. अजय बोलतो काही हरकत नाही, चल लगेच माझ्या ऑटोमध्ये बस. तब्बू खातून त्याच्या ऑटोमध्ये बसते आणि दोघांमध्ये गप्पा गोष्टी होत असतात. तशीच ऑटो रिक्षा मार्केटकडे जात असते. तर हा अजय तब्बूला बोलतो की तुझा पती असलम 2-2, 3-3 दिवस बाहेर राहत असतो, तुला घरी कसे करमते. जी तब्बू असते ती बोलते की आता काय करणार, मी त्याच्यासोबत लव्ह मॅरेज केले आहे, लग्न केले आहे, तर मला हे सर्व सहन करावंच लागणार आहे. ज्या पद्धतीने आपण दोघे आता या ऑटो रिक्षाने मार्केटला चाललो आहे, तसंच काही दिवसांपूर्वी मी देखील त्याच्यासोबत त्याच्या पिकअपमध्ये बसून मार्केटला चालली होती आणि तिथून पुढे आमच्या प्रेम कहाणीला सुरुवात झाली होती आणि त्यानंतर आम्ही दोघांनी लग्न केले. जो अजय पटेल असतो हा बोलतो की तेव्हा देखील तसे झाले आणि आता देखील असं करायला काय हरकत आहे. अजय तब्बूला बोलतो की मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो आणि तुझ्यासोबत रिलेशनमध्ये राहू इच्छितो. तू बोलली तर मी तुझ्यासोबत लग्न देखील करण्यासाठी तयार आहे. जी तब्बू असते ही सुरुवातीला बोलते की ही गोष्ट माझ्या पतीला समजली तर तुला तो खूप मारेल. या ठिकाणी प्रचंड मोठा कांड देखील होऊ शकतो. अजय बोलतो की त्याला कसे माहीत होणार, जेव्हा तो नसेल तेव्हाच आपण रिलेशनमध्ये येत जाऊ. तब्बू त्या ठिकाणी कसलाही विचार न करता अजयला सहज होकार दर्शवते आणि त्यानंतर अजय आणि तब्बू यांच्यामध्ये देखील त्याच गोष्टीला सुरुवात होते, जी गोष्ट या तब्बूची काही वर्षांपूर्वी या असलमसोबत सुरू झाली होती. सेम तशाच प्रकारे जेव्हा असलम आपली पिकअप बाहेर घेऊन जात असायचा तेव्हा तब्बू या अजयला आपल्या घरात बोलावून घेत असायची आणि त्यांच्या वाईट कामाला सुरुवात होत असायची. आता जो अजय होता हा पूर्णपणे हवेत गेला होता, कारण त्याला वेळ घालवण्यासाठी तब्बू मिळाली होती. अजयचे काही मित्र देखील होते. तर असंच एक दिवस हा अजय आपल्या मित्रांसोबत एका ठिकाणी बसून दारू पार्टी करत होता. जशी दारू त्यांच्या पोटात जाऊ लागली, डोक्यात जाऊ लागली, तसं अजय जास्त बडबड करू लागला आणि या बडबड करण्याच्या नादात तो सर्व मित्रांना सांगून बसला की तब्बू सोबत माझे रिलेशन आहे आणि मी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तिच्याकडे जात असतो आणि तिच्यासोबत आपली वेळ घालवत असतो. त्याचे जे मित्र असतात यांचे कान उभे होतात आणि हे बोलतात की काय खोटं बोलत आहे तू. तब्बूने असलम सोबत लव्ह मॅरेज केली आहे आणि ती तुझ्या संपर्कात का येईल. आता मित्र असे बोलताय म्हणून हा अजय पटेल त्याच्याकडे तब्बू सोबत काही गोष्टी करतानाचे व्हिडिओ फोटोज देखील होते. ते व्हिडिओ फोटो तो आपल्या मित्रांना दाखवतो. एक खास मित्र त्याला बोलतो की हा व्हिडिओ प्लीज माझ्या मोबाईलमध्ये पाठव. अजय पटेल कसलाही विचार न करता आपला आणि तब्बूचा जो आपत्तीजनक अवस्थेमधील व्हिडिओ फोटो आहे हा सर्व आपल्या त्या खास मित्राच्या मोबाईलमध्ये सेंड करतो आणि अशा प्रकारे काही दिवस जातात. कोणालाही याबाबत काही माहिती नव्हती. मात्र पुढे चालून अजय आणि अजयचा जो मित्र होता या दोघांमध्ये प्रचंड वाद होतात. दोघांचे भांडण होते आणि भांडण इतके टोकापर्यंत जाऊन पोहोचते की अजयचा मित्र विचार करतो की अजय
अजय आणि तब्बूचे त्याच्याकडे व्हिडिओ आहेत, फोटो आहेत. हे व्हिडिओ फोटो मी व्हायरल करून देतो. आणि अशा प्रकारे अजयचा मित्र ते सर्व व्हिडिओ फोटो संपूर्ण ग्रुपमध्ये, संपूर्ण गावात इकडे तिकडे शेअर करून देतो. सर्व लोक बघू लागतात, यार ही तर तब्बू आहे, असलामची पत्नी. असलामसोबत हिने लव्ह मॅरेज केले होते आणि ही अजयसोबत आपलं तोंड काळं करत आहे. आणि हे व्हिडिओ लोकांना दिसत होते. असं करता करता हे व्हिडिओ तब्बूच्या पतीला म्हणजे असलाम अन्सारीला देखील दिसले. असलाम अन्सारी प्रचंड त्या ठिकाणी चिडीला गेला. आता तो रागातच घरी आला. भयंकर आपल्या पत्नीची तब्बू खातूनची त्याने पिटाई केली. आणि ही गोष्ट झाल्यानंतर जो अजय पटेल होता याला माहीत होते की आता पुढे काय होणार. त्यामुळे हा अजय पटेल ते आपले गाव शहर सोडून देतो आणि दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन शिलाई मशीनवरती शिलाईचे काम करू लागतो. जी तब्बू खातून होती असलाम अन्सारीच्या हातापाया पडते, त्याला बोलते की एवढ्या वेळी मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली होती, इथून पुढे मी असं करणार नाही. अजय पटेल जो होता हा देखील आता येथून निघून गेला आहे. मात्र जो असलाम अन्सारी होता हा अजय पटेलला सोडणार नव्हता. तो सुडाच्या भावनेने पेटलेला होता. तो त्याला शोधत होता. मात्र अजय पटेल त्याला कुठेही भेटत नव्हता. त्याचं लोकेशन, त्याचा पत्ता असलामला माहीत नव्हता. आता असेच दिवस जात होते. जो असलाम होता याने तब्बूला पूर्ण आपल्या दबावामध्ये घेतले होते. तर तब्बू असंच एक दिवस अजयला कॉल करते आणि त्याला विचारते की तू असं माझ्यासोबत का केलं, माझे व्हिडिओ वगैरे लोकांना शेअर का केले. तर अजय तब्बूला सांगू लागतो की ते सर्व चुकून झाले होते. मी दारूच्या नशेत माझ्या मित्राला शेअर केले, मात्र माझ्या मित्रासोबत माझे वाद झाले आणि त्याने असं ते सर्वत्र व्हायरल करून दिले. तब्बू बोलते की ठीक आहे, जे झाले ते झाले, आता मी तरी काय करणार, गावात माझी बदनामी झाली आहे, पती मला खूप मारत असतो, मात्र तू आता कुठे राहतो. मात्र जो अजय पटेल असतो हा तिला आपला पत्ता सांगत नाही. तो तिला बोलतो की मी काही महिन्यानंतर घरी येईल तेव्हा आपण भेटूयात. तब्बू खातून ठीक आहे बोलते आणि अशा प्रकारे काही वर्ष जातात. 2026 सुरू होते. 6 मे 2026 ची बात असते. ही घटना घडून भरपूर वर्ष होऊन गेले होते. तर अजय पटेलला वाटत होते की आता जो तब्बू खातूनचा पती आहे असलाम हा हीच गोष्ट पूर्णपणे विसरला असेल किंवा त्याचा राग पूर्णपणे शांत झाला असेल. आता मला माझ्या गावी जाण्यास काही हरकत नाही. आणि 6 मे 2026 रोजी हा अजय पटेल आपल्या गावी जातो. 6 मेचा दिवस जातो, 7 मेचा दिवस जातो, 8 मे 2026 ची रात्र असते आणि या रात्री त्या गावामध्ये लग्न समारंभ असते, डीजे वगैरे वाजत असतो. तर हा अजय पटेल त्या ठिकाणी जातो, एन्जॉय करत असतो आणि तितक्यातच त्याला तब्बू खातूनचा कॉल येतो. तब्बू बोलते की माझा पती असलाम अन्सारी हा बाहेर पिकअप घेऊन गेला आहे आणि मला तुला भेटायचं आहे, तुझ्यासोबत वेळ घालवायची आहे, तू आता माझ्या घरी येऊ शकतो का. जो अजय पटेल असतो हा विचार करतो की हिचा पती बाहेर गेला असेल, खूप वर्ष झाली हिला भेटलो नाही, आता हिच्या घरी जाऊन भेटतो. अजय पटेल जसा तब्बू खातूनचा दरवाजा वाजवतो, तब्बू खातून दरवाजा उघडते. अजय पटेल घरामध्ये जातो. तब्बू खातून दरवाजा लावून घेते, दरवाजा बंद करते. आतमध्ये हा अजय पटेल बघतो तर तब्बू खातूनचा पती असलाम आणि असलामचा एक मित्र देखील असतो. अशा प्रकारे तब्बूचा पती असलामने हा संपूर्ण प्लॅन बनवला होता आणि त्याच्या एका मित्राला देखील या प्लॅनमध्ये सहभागी करून घेतले होते. असलामनेच आपल्या पत्नी तब्बूला सांगितले होते की त्याला या ठिकाणी बोलावून घे. आता जसा अजय आतमध्ये आला, असलामला सर्व जुन्या गोष्टी आठवल्या, कसं त्याच्या पत्नीसोबत हा वाईट काम करत होता. त्याचा राग आणखी वाढला आणि त्यानंतर त्याने आणि त्याच्या मित्राने अजयला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याला भयंकर मारहाण करण्यात आली आणि एवढे करून देखील असलामचा राग शांत झाला नाही. त्याने किचनमधून एक चाकू आणला आणि अजयला बोलत होता की हेच ते डोळे होते ज्या डोळ्यांनी माझ्या पत्नीवरती वाईट नजर टाकली होती. असं बोलून त्या डोळ्यांमध्ये त्या चाकूने वार केले. जो अजय होता त्याच्या डोळ्यांतून अक्षरशः रक्त वाहत होते. त्यावरती देखील असलामचा राग शांत झाला नाही. असलामने अजयची पॅन्ट खाली ओढली आणि त्यानंतर बोलला, हा तोच पार्ट आहे ज्या पार्टने तू माझ्या पत्नीसोबत वाईट काम केले. आणि त्या चाकूने अक्षरशः तो पार्ट देखील कट करून टाकला. एवढं सर्व क्रूर कृत्य करत असतानाच अजय पटेलचा त्या ठिकाणी अंत झाला. आणि त्यानंतर त्याच रात्री असलम आणि त्याच्या मित्राने मिळून त्याला उचलले आणि 400 मीटर अंतरावरती नेऊन एका झाडाला दोरीच्या सहाय्याने त्याला लटकून दिले. असलमला वाटले एवढं सर्व करून आपण सहजपणे वाचू शकतो,
आपल्याला काही होणार नाही. मात्र असे वाईट काम केले, कोणाचा जीव घेतला तर आपला जीव कसा सुरक्षित राहील. जे अजय पटेलचे घरवाले होते यांनी अजयला शोधण्यास सुरुवात केली. अजय कुठेही सापडत नव्हता. सर्वांना डाऊट आला की असलमचाच यामध्ये हात असला पाहिजे. पोलिसांना कळवण्यात आले आणि असं करता करता त्यांना 9 मे 2026 रोजी त्यांना अजय पटेलची बॉडी लिंबाच्या झाडाला टांगलेली देखील दिसली. तेथे त्याच्या अंगावरती भयंकर वार करण्यात आले होते. त्याचा प्रायव्हेट पार्ट तुटला होता. डोळे वगैरे काढून टाकण्यात आले होते आणि एवढं सर्व क्रूर कृत्य बघून पोलिसांना देखील समजले याची भयंकर प्रकारे हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी त्या ठिकाणी डॉग स्क्वॉड वगैरे सर्व बंदोबस्त केला होता. ते डॉग त्या ठिकाणी सोडण्यात आले तर ते डॉग सरळ त्या असलमच्या घराच्या दरवाजावरती जाऊन भुंकू लागले. पोलीस त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी फक्त तब्बू खातून होती. असलम घरातून गायब होता. पोलिसांनी तब्बूला अटक केली. तिची विचारपूस सुरू केली. पोलिसांना माहिती मिळाली होती की काही वर्षांपूर्वी तब्बू आणि अजय दोघांचे आपत्तीजनक व्हिडिओ व्हायरल झाले होते आणि त्यामुळे पोलिसांनी कडक चौकशी केली असता तब्बू तुटली आणि तिने सांगितले की यामध्ये माझ्या पतीनेच मला सांगितले होते की अजयसोबत वेळ घालवण्यासाठी असं खोटं सांगून तू आपल्या घरी बोलावून घे. आणि घरी आणल्यानंतर तिच्या पतीने तिच्या मित्राने त्याची अशी बेदम मारहाण केली, त्याच्यासोबत असं कृत्य केलं आणि त्यानंतर त्याला फंद्याला लटकवण्यात आले. आता पोलिसांनी लोकेशन ट्रेस केले. असलम आणि त्याच्या मित्राला देखील अटक केली. तिघांविरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आता यांना जी काही शिक्षा व्हायची ती होईलच. मात्र या ठिकाणी या घटनेमधून आपल्याला असा बोध मिळतो की वाईट कामाचा परिणाम हा वाईटच होत असतो. यामध्ये जी तब्बू होती ही देखील अतिशय चरित्रहीन महिला होती. हिने अगोदर असलमसोबत संबंध ठेवले आणि नंतर असलमची पत्नी बनून देखील अजयसोबत संबंध ठेवले. असलमने देखील अजयची हत्या करून खूप मोठी चूक केली आणि त्याची शिक्षा आता हे सर्वजण भोगणार आहे. त्यामुळे मी नेहमी सांगत असतो, अनैतिक संबंधापासून शेकडो किलोमीटर दूर राहा. आपले जीवन सुखी आणि समृद्ध करा. बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावणे, कोणाला बदनाम करणे, अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर आपणास जागरूक करणे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच घटना, क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, नमस्कार.